श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे 8 एप्रिल वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी व तिथीला खास करून विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी तिथी येत असतात। प्रत्येक एकादशी तिथीचं महत्त्व जे आहे तर हे देखील वेगवेगळं असतं। एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णू देवांची पूजा सेवा केली जाते। कामदा एकादशी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची तिथी मानली जात असते। असं देखील मानलं जातं की हे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी शांती ऐश्वर्य मिळत असतं। हे व्रत पापांचा नाश करणारे आणि पुण्यपूर्ण फळ देणारे मानले जातात। तर या व्रतामुळे मनातील इच्छा पूर्ण होतात आणि आनंद समृद्धी प्राप्त होते। हे व्रत मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील खूप अतिशय महत्त्वाचे मानले जाते। कामदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू देवांची विशेष पूजा सेवा प्रार्थना करून विष्णू सहस्रनामाचं पठण केल्याने शुभ फळ मिळत असतं। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाच्या सेवा उपाय देखील केले जातात। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता। उद्या कामदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला उपवास करणं शक्य नाही झालं तरी चालेल, परंतु तुम्हाला एका ठिकाणी मुठभर अखंड तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहे। हे मुठभर तांदूळ अर्पण केल्याने तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल, कर्जमुक्ती संपेल आणि 7 पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर हे देखील नष्ट होऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील। तर असे मुठभर तांदूळ कुठे अर्पण करायचे आहे आणि कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तो फक्त एका ठिकाणी तुम्हाला मुठभर तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहे। या एकादशीच्या दिवशी आपण भाताचं सेवन जे आहे तर ते करू शकत नाही किंवा खिचडी देखील आपण तांदूळाची बनवलेली ती सुद्धा खाऊ शकत नाही, परंतु या दिवशी जर आपण तांदूळा संबंधित काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात। तांदूळ हे अतिशय पवित्र असं धान्य मानलं जातं, म्हणून आपण पूजेमध्ये तांदूळाचा वापर हा आवर्जून करत असतो। त्याचबरोबर जेव्हा देवांना नैवेद्य अर्पण केला जातो त्यामध्ये सुद्धा तांदळाचा वापर हा अवश्य केला जातो आणि म्हणूनच विशेष तिथीवरती तांदळा संबंधित काही उपाय जर केले तर त्या उपायांचं निश्चित फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं। तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा सतत एखाद्या कामामध्ये तुम्हाला अडचणी येत असेल, अडथळे येत असेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश जे आहे तर ते पचवावं लागत असेल, तुम्हाला त्याचा सामना करावा लागत असेल, कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी 100% प्रयत्न करत असतो आणि कधी ते काम आपलं पूर्ण होण्याच्या मार्गावर येतं, परंतु अचानक अशा काहीतरी अडचणी समस्या निर्माण होतात आणि परत ते आपलं महत्त्वाचं काम जे आहे तर ते अधुरं राहतं आणि म्हणून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी हा जो उपाय
उपाय आहे तर तो करायचा आहे। त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा आकांक्षा ह्या असतातच, अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत। तर त्या आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट मेहनत करत असतो, परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले किंवा काबाड कष्ट केले, मेहनत घेतली, तरीही आपल्या मनातील इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नाही। कारण जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे जर कमकुवत असेल तर आपल्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नाही आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही। आणि म्हणून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो। उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठा आणि स्वच्छ स्नान करायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे। गंगाजल तुमच्याकडे असेल तर आवर्जून टाका। या पाण्याने स्नान करायचं आहे आणि या दिवशी अनेक जण पवित्र तीर्थस्थानी जाऊन किंवा गंगेवरती जाऊन स्नान देखील करतात, परंतु आता सर्वांनाच या काळामध्ये शक्य होत नाही, म्हणून घरीच आपण या अगदी सहज अशा 2 ते 3 वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। कारण तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं जे काय पुण्यफळ आहे तर ते नक्कीच प्राप्त होईल। आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, काही दोष असेल तर ते देखील दूर होतात आणि यानंतर जेव्हा आपण काही उपाय करतो, सेवा करतो, तर त्याचं निश्चित फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं। यामुळे जेव्हा आपण काही उपाय करतो, सेवा करतो, तेव्हा आपलं शरीर हे शुद्धीकरण होणं अतिशय अत्यंत खूप महत्त्वाचं असतं। यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहे। तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर आवर्जून तुम्ही उद्याच्या दिवशी ते परिधान करण्याचा प्रयत्न करा। आपल्या देवघरातील नित्य देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे। यानंतर भगवान विष्णुदेवांची तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा। फोटो असेल तर पाण्याचा थोडासा शिलकावा द्यायचा आहे फोटोवरती आणि फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। यानंतर भगवान विष्णुदेवांना सुगंधी अत्तर लावायचा आहे, अष्टगंध लावायचा आहे, पिवळं चंदन तुमच्याकडे असेल तर पिवळं चंदन लावायचं आहे, पिवळी फुलं अर्पण करायची आहे, पिवळ्या रंगाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे। धूप दीप लावून वातावरण तुम्हाला असं छान असं प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तर तो केला तरीही चालेल किंवा नंतर केला तरी सुद्धा चालेल। फक्त जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे त्यावेळी देवघरामध्ये दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि यानंतर उपाय करण्याला तुम्हाला सुरुवात करायची आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मूठभर अखंड तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ घेताना अखंडच घ्या, कुठेही ते तुटलेले फुटलेले काळे पडलेले असे तांदूळ घेऊ नका। चांगले स्वच्छ तांदूळ घ्या, अखंड मूठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे। यानंतर मूठभर तांदूळ एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे आणि त्यावर थोडंसं हळदी कुंकू एक फूल जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी तुम्हाला शिंपडून त्याच्या अक्षदा तयार करायच्या आहे। या म्हणजेच काय तर लाल अक्षदा आपल्याला बनवून घ्यायच्या आहे, त्या तुम्हाला तयार करायच्या आहे। यानंतर काय करायचं तर एक लाल रंगाचा कपडा जो आहे तर तो घ्यायचा आहे। ज्यांच्याकडे लाल रंगाचा कपडा नसेल, पिवळ्या रंगाचा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आपल्या देवघरासमोर तुम्हाला तो अंथरून घ्यायचा आहे। माता लक्ष्मीच्या फोटो समोर अंतरा किंवा भगवान विष्णू देवांच्या मूर्ती समोर, फोटो समोर, त्यांच्या समोर तुम्हाला हा ठेवून घ्यायचा आहे आणि यानंतर त्यावरती तुम्हाला हे जे आपण लाल तांदूळ घेतलेले आहे, अक्षदा घेतलेले आहे करून, तर हे तांदूळ जे असणार आहे तर त्या लाल पिवळ्या कपड्यावरती तुम्हाला टाकायचे आहे। कापड घेताना मात्र कोरं घ्यायचं आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर त्या कपड्यावरती हे तांदूळ ठेवून घ्यायचे, त्याला एक गाठ मारायची, याची पोटली तयार करायची। यानंतर काय करायचं आहे तर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आसनावरती बसायचं आहे। एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। आता विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालणार आहे, कारण ते संस्कृत असल्यामुळे बऱ्याच जणांना ते वाचता येत
नाही किंवा ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी तुम्ही मोबाईलवरती लावलं तरी सुद्धा चालणार आहे। त्यानंतर कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे। यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, भगवान विष्णू देवांचं स्मरण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून भगवान विष्णू देवांना प्रार्थना करायची आहे। तुमची जी काय कामं बिघडत आहे, जी काही लोक तुमची कामं बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुमचं एखादं काम आहे ते पूर्ण होत नसेल, तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे किंवा तुमच्या मनामध्ये जी काय एखादी इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। यानंतर हे तांदूळ घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे भगवान विष्णू देवांचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही पोटली विष्णू देवांच्या चरणी अर्पण करायची आहे। भगवान विष्णू देवांचं मंदिर नसेल तर पांडुरंगाचं मंदिर हे मंदिरामध्ये ठेवली तरी सुद्धा चालणार आहे। हे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे। जेव्हा तुम्ही हे तांदूळ अर्पण करणार आहे त्यावेळी सुद्धा तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे, सांगायची आहे। जो व्यक्ती मनोभावे उद्या कामदा एकादशीला हा उपाय करेल त्या व्यक्तीची नक्कीच इच्छा पूर्ण होते असं सुद्धा म्हटलं जातं। कामदा म्हणजे इच्छापूर्ती म्हणून ही एकादशी जी आहे तर ती ओळखली जाते, म्हणून तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करून बघा। तसेच उद्याच्या दिवशी विष्णू चालीसाचा पाठ करून भगवान विष्णू देवांना पिवळी फुलं अर्पण करा। आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, तसेच मानसिक शांती मिळते आपल्याला। या दिवशी ज्या घरामध्ये कनकधारा स्तोत्राचं पठण केलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात प्रसन्न होते आणि त्या घरातील सर्व व्यक्तींच्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या अडथळे जे आहेत तर ते नष्ट होतात आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण जे आहे तर हे आपल्या घरामध्ये आवर्जून करायचं आहे। ज्यांना आता कनकधारा स्तोत्र पठण करणं शक्य नसेल त्यांनी मोबाईलवरती लावून तुम्ही नुसतं श्रावण केलं तरी सुद्धा चालणार आहे। तर अशा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उद्याच्या दिवशी हा तांदूळाचा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ